तर हाय हॅलो सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळचं चाललेलं आहे बघा कामाचंही. तर म्हणलं आधी सगळ्यात आधी बघ आपल्या यूट्यूब फॅमिलीला शुभेच्छा सुंदर दिवसाच्या आणि आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या. आणि आपल्या चॅनलचं सुद्धा नाव आहे की वंदना बनगर. तर या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळचं चहा पाणी झाले, स्वयंपाक करायचा आहे. तरी म्हणलं तुमच्यासोबत थोडासा शेअर करावं, स्वयंपाक करताना दाखवायचा आहे म्हणून म्हणलं चुलीवरचा स्वयंपाक करणार आहे. आणि दररोजच असतो चुलीवरचा, पण सगळ्यात आधी आपल्या चंदन आणि कस्तुरीला गहू टाकायचा आहेत खायला. चंदन लागलाय कालवा करायला, त्याला काय जाळीतनं सोडलेलं नाही. तर आपण त्याला चला बघूया गहू टाकूया आणि हे करूया. तर बघा ह्या ठेक्यातनं असं गहू काढून घेतलं तर बघा, ठेक्यातलं गहू घेतलं तर काढून आणि त्यांना टाकायचं इथं बघा. तर टाकू त्यांना गहू. खातोय बघा आता कसा चंदन. आणि बघा, तर बघा आता कसा सोडल्यावर करतोय तुम्ही नक्कीच. कसा कालवा करतोय बघा. तर त्याला टाकलेला आहे गहू खायला. तर आपल्या अजून शेळ्या वाजवत आहेत त्या बघा. तर शेळ्या सोडायला लागलेले. तर लागलाय बघा गहू कसा खायला. ह्या बघा कसा गहू खायला लागलाय. ती काय बाहेर येतच नाही, तिनं अंड्यावर बसलेली असल्यामुळं ती काय बाहेर येतच नाही बघा. आणि ही एकटा आता इथं बसतोय दिवसभर आणि त्याला ताटात ठेवलेलं आहे गहू. मातीतलं काय खायला येत नाही तर म्हणून बघा. तर खायला लागलेला आहे गहू. तर चला स्वयंपाक करायचा आहे अजून. तर तर सकाळचं वातावरण आहे बघा कसं वाटतं, फ्रेश एकदम हवा आणि एकदम सुंदर असं निसर्ग आहे. तर सकाळचं गावाकडं वेगळंच हे असतंय बघा. चला तर आता स्वयंपाक करायचा आहे, तुम्हाला दाखवते बघा. तर बटाटे चिरून घेतलेला आहे ही बघा. त्यामुळे आता मी तुम्हाला तुमच्यासोबत दाखवणार आहे. बटाट्याची भाजी करायची. तर कणिक मळून घेतलेली आहे बघा ही टाकून. आणि ही बटाट्याला सूप करायचा थोडा रस्साने. तर खोबरं ही असं तिखट घेतलेलं आहे, तर हे टाकणार आहे बघा. आणि चपात्या करायच्या तर चुलीवर चालू आहे बघा आपला स्वयंपाक. दररोजच चुलीवर असते स्वयंपाक, सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण. तर करायचा आहे. शाळेत जायचं आहे भैया, दीदी पण गेलेली आहे शाळेत. तर स्वयंपाक करायचा आहे बघा. तर कसा वाटतो या चुलीवर स्वयंपाक? कोण कोण करतो चुलीवर स्वयंपाक सांगा नक्कीच. आमचा तर चुलीवरच असतोय. दररोज काय नसतं पण असतो कधी कधी असं गॅस ही संपला आधी मध्ये तरी असतं करू वाटलं चुलीवरचं करतो. आता काय पाऊस नाही त्यामुळं. तर कसं वाटतं आता करायचं आहे बघा स्वयंपाक. बघा चुलीला काय जाळ फुटते जराशी, लाकडं येते ती. जाळ व्हाय ना हो, फुकायला लागतंय. असं काय करायचं, फुकारी आहे की आपल्याला फुकायला. आणि ही बघा आमच्या भैयाचा ट्रॅक्टर कसा आहे बघा. कसा आहे ट्रॅक्टर भैयानं? मोठ्या ट्रॅक्टर सारखा सजवलाय का नाही? त्याला लय नाद आहे ट्रॅक्टरचा आणि JCBचा खेळायचा. बघा कसा सजवलेला आहे भैयाचा ट्रॅक्टर आमचा, आहे का? कसं आहे बघा. बघा आता भाजी टाकायला लागलेली. तर 2 चमचे मी तेल ओतलेलं आहे, 2 पळ्या, थोडंसं जास्त. चहा झालेला आहे बघा. चहा आताच केलेला आहे. आणि चहा आम्ही कोरा चहा पितोय बघा. असा चहा कोरा पितोय त्यामुळं पूर्ण मी आता पहिल्यांदा आधी खोबरं तळून घेणार आहे मी. खोबरं लसूण बारीक केलेला आहे. तर चाललोय बघा सकाळचा स्वयंपाक चुलीवर, सकाळचा.
म्हणलं आता थोडंसं स्वयंपाकाचं दाखवावा. नक्कीच तुम्ही कशाची भाजी केली कशाची नाही ते सांगा. तर बटाट्याची भाजी केलेली आहे बघा. तर मी अशी भाजी केलेली आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही आणि गावाकडचा चुलीवरचा स्वयंपाक कसा वाटतोय कसा नाही ते नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि असं असतंय बघा गावाकडं पारंपरिक पद्धतीने केला जाणारा स्वयंपाक म्हणजे चुलीवर. तर ही आपली अशी बटाट्याची भाजी झालेली आहे बघा. ह्यात थोडंसं पाणी वाटणार आहे, तर वाटायचं आहे थोडंसं. मग तर सगळ्यांना बाय आणि नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर सगळ्यांचे धन्यवाद.